आणि गेस्ट आल्या आल्या त्यांना वेलकम ड्रिंक सर्व करा आणि बाकी चहा वगैरे आपण आयत्या वेळी करूया. आता करून नको ना ठेवायला. ठीक आहे, तुम्ही घ्या आवरून. आणि बाकी आजी आपण ते गोडाधोडाचं पण जरा नंतर आणूया ना जरा. अगं बाई, हे बघा मयूर, अरे तुला सांगितलं होतं ना कुशन ही पिलो कव्हर जरा बदलायला सांगितली होती. मयूर हळूहळू किती हायपर होतेस तू. होईल सगळं. आई तुम्ही पण ना बघा ना, पाहुणे यायची वेळ झाली, अजून काहीच झालं नाहीये. काकू नका काळजी करू, मी करून घेते सगळं. तुम्ही नका स्ट्रेस घेऊ त्याचा. बस बस बस. ठीक, जा आता. बाबा, इकडे कुठे तुम्ही? तुमच्याच घरी निघालो होतो. ओ, काय असं अचानक? अचानक नाही, मला माझ्या मुलीशी आणि जावयाशी बोलायचं. ऍक्च्युली बाबा, ते आज आमच्या घरात कार्यक्रम आहे ना, पाहुणे आलेत, त्यामुळे तुम्हाला तरीही मला माझ्या मुलीशी आणि जावई बापूंशी बोलायचंच आहे. काही महत्वाचं आहे का मला सांगा, म्हणजे काही इम्पॉर्टंट आहे का? मी त्यांच्याशी काय बोलणार आहे हे मी तुम्हाला सांगावं असं मला मुळीच वाटत नाही. बाबा हो, असं काय करताय? तुमच्या सुनेचा भाऊ आहे मी आणि लेकीचा दीर. माझ्याशी असं का बोलताय तुम्ही? सांगा मला काय सांगायचं ते. मला तुमच्याबद्दल बोलायचं. तुम्ही ऑफिसच्या लॉकर मधून चेन आणि पैसे काढलेत हे मी बघितलंय. त्याविषयी मी तुम्हाला काही प्रश्नही विचारले होते, पण तुम्ही त्या प्रश्नांची नीटशी उत्तरं सुद्धा दिली नाहीत. काहीतरी थातूर मातूर उत्तरं दिलीत आणि तुम्ही तिथून सटकलात. तुम्ही चेन आणि पैसे काढलेत हे जसं मला माहिती आहे तसं समररावांना माहिती आहे सगळं. बाबा, मी तुम्हाला काय म्हणालो होतो आठवतंय की मी ऑफिसमध्ये असं येत जात असतो, काम असतात ना म्हणून. त्याचा तुम्ही एवढा का विचार करताय? नाही करत. हेच सांगायला आलो होतात का तुम्ही दादा आणि वहिनीला? मी माझ्या मुलीशी आणि जावयाशी काय बोलणार आहे, त्यांना काय सांगणार आहे याचा तुम्ही काय एवढा विचार करताय? बाबा बाबा बाबा, ते पाहुणे आलेत ना, बिझी येत असते खूप, त्यांच्याशी नाही तुम्हाला बोलता येणार. जे काय बोलायचंय ते मला सांगा, मी सांगतो त्यांना. हा, मला सांगा तुम्ही काय बोलायचंय ते. तुम्ही मला सांगा असं म्हणून सारखी सारखी माझी वाट अडवताय. याचा अर्थ तुम्ही नक्की काय केलंय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. हॅलो, काय गेटवर आहात? बरं बरं, या या, आम्ही वाटच बघतोय. या आई, आले. येऊ का? प्लीज वेलकम. प्लीज या 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 या. हे काय, गुरुजी पण आले? बसा गुरुजी बसा ना. बसा. काय म्हणता गुरुजी? छान छान, मस्त आहे. तुमच्या घरी कार्यक्रम असला ना की कसं मस्त वाटतं. किती छान योग जुळून आलाय ना. चिंगी, पाणी आणतेस का जरा? अगं चिंगी, थांब, मी घेते. थांब. सॉरी. इट्स ओके. सॉरी. हे सगळं बरोबर नाही होतंय. आता नाही गप्प बसून चालायचं चिंगी. स्वानंदी वहिनींशी बोललंच पाहिजे. वहिनी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. स्वानंदी, हां हो, ओळख करून देते. बोलूया थांब. हां
तर ह्या आमच्या आई. आणि हे समर राजवाडे, म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे माझा पुतण्या आहे हा. ह्याची काय वेगळी ओळख करून देणार मी सांगा. अगदी बरोबर. तुम्हाला कोण नाही ओळखत? आणि ह्या आमच्या थोरल्या सुनबाई, म्हणजे समरची मिसेस स्वानंदी. नमस्कार. आणि ही आमची अप्पी, म्हणजे अर्पिता, अंशुमनची मोठी बहीण. आणि तुमची दुसरी मुलगी नाही दिसत आहे. ती तिच्या सासरी आहे. जरा थोडा प्रॉब्लेम आहे, ती येऊ नाही शकली आज. पण एक सांगू का, तुमची अनुष्का खूप सुंदर आहे. हो, फार गुणी आहे माझी अनुष्का. लिटरेचर करतीये. अरे वा, आई मी म्हणत होते ना, बघा खूप छान. अंशुमन कुठे आहे? अंशुमन ना येतोच आहे, 2 मिनिटात पोचेल आता तो. घ्या ना. बाबांचा फोन येतोय, मी सॉरी. घ्या घ्या, तुम्ही तोंड गोड करा, घ्या. हॅलो, हा बाबा, स्वानंदी का? कोण बोलताय? ज्यांचा फोन आहे त्यांच्या नात्यातले का तुम्ही? माझ्या बाबांचा नंबर आहे हा. कोण बोलताय? हा फोन सापडलाय का तुम्हाला कुठे? हरवलेला फोन आहे का? काय काय झालंय नक्की? नाही मॅडम, तुमच्या वडिलांचा अपघात झालाय. डायलिस्टमध्ये तुमचा पहिला नंबर होता म्हणून तुम्हाला कॉल केला मॅडम. मी तिथे पोहोचते. तुम्ही आहात ना त्यांच्या बरोबर? जरा थांबा. लवकर या. राजवाडे, काय झालं? बाबांचा ऍक्सिडेंट झालाय. काय? कधी? कसा? सॉरी, पण मला तातडीने निघायला लागेल. आजी, स्वानंदी मॅडमच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय. चला. हो, जा तुम्ही. पाहुण्यांना आम्ही बघतो. जा. समर प्लीज, म्हणजे तू थांबशील का? तू थांबायला हवंस ना. तसं एरवी मी काही बोलले नसते, पण अंशुमनच्या वडिलांच्या जागी कुणी नाहीये ना, म्हणून थांबशील का प्लीज? अगं असं काय करते? स्वानंदीला सोबत नको का कुणी? हो, काकू बरोबर बोलतात. तुम्ही थांबा, पण मला निघावं लागेल लगेच. तुम्ही थांबा. सॉरी, पण मला काय होतंय कळवा. आणि तुम्ही त्यांना सिटी हॉस्पिटलला घेऊन जा. मी तिथे फोन करून ठेवतो. ओके. मला कळवत राहा. मी कळवते. हां? सॉरी, मी येते.